सध्याचे दिवस आरोपांचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कंपनीवर देखील आरोप झालेले आहेत. वाय.पी. सिंग यांनी हे आरोप केलेले आहेत. सुप्रियाताईंनाच विचारूया. सुप्रियाताई, वाय.पी. सिंग यांनी केलेले आरोप तुम्हाला माहिती आहेत, काय उत्तर आहे याला तुमचं? याला जे उत्तर आहे आधी मी दिलेलं आहे तेच आहे, कारण हे वारंवार वर्षा 2 वर्षांनी हे तेच येतात. म्हणजे मला तुमच्याच लोकांकडून कळतं, तुम्ही म्हणता अहो तेच पेपर दिलेत, त्याच्यात नवीन काही नाहीये. आणि हे आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आमची तुम्हाला विनंती आहे, एकदा लवासा प्रश्नी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कंपनीचे शेअर्स त्यामध्ये होते, यांनी ते शेअर्स विकले, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही मान्य करता? हो, अर्थातच माझ्या डेक्लेरेशन मध्ये आहे सगळं. असं आहे की लवासामध्ये जरूर आमच्या फॅमिलीने सदानंद सुळेंनी इन्व्हेस्टमेंट केले. सदानंदनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आमच्या कुटुंबावर प्रचंड या विषयावर टीका झाली, म्हणून आम्ही ते नंतर विकून टाकले. आणि त्यानंतर त्या ह्याचा लवासा कॉर्पोरेशनचा आणि आमचा कुठलाही व्यावहारिक संबंध नाही. आता तुम्ही असं म्हणालात की तुमच्या कुटुंबावर टीका झाल्यानंतर हे जे शेअर्स होते ते विकण्यात आले. वाय.पी. सिंग यांनी केलेले जे आरोप आहेत, आणि वाय.पी. सिंग यांनी आता असंही सांगितलेलं आहे, प्रसार माध्यमांना जी माहिती दिली आहे की अँटी करप्शन ब्युरोकडे या संदर्भातली अधिकृत तक्रार ते दाखल करणार आहेत. त्यामुळे मी विचारते की सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे नेमके किती शेअर्स लवासामध्ये होते आणि ते शेअर्स किती किमतीला त्यांनी विकले, या व्यवहारातून त्यांना काय फायदा झाला? एक तर हे मॅटर सबज्युडिस आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर टीव्हीवर बोलू शकत नाही. पण लवासाच्या वेबसाईटवर जो तुम्ही गेला त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन सगळं त्या साईटवर दिलेलं आहे, त्याच्यात नवीन काही नाही. जमीन जेव्हा अक्वायर केली तेव्हा जे किंमत होती त्याच्यापेक्षा जास्त भाडं ती कंपनी महाराष्ट्र सरकारला अजूनही देते. आता हे फॅक्ट सगळ्यांनाच माहिती आहेत. त्याच्यामुळे बेसलेस, आणि कसं झालंय महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक नवीन फॅशन निघाली आहे, 5 वाजले की प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, प्रेस कॉन्फरन्स करून काहीतरी बेसलेस ॲलिगेशन्स करायचे आणि त्याचा पाठपुरावा होत नाही, त्याचा फॉलोअप होत नाही, तेवढ्यापुरतं 24 तासची स्टोरी चालते, दुसऱ्या दिवशी नवीन प्रेस कॉन्फरन्स. आणि मला तुमच्या माध्यमातून ही गोष्ट करायची, आणि फक्त माझ्यापुरतं नाही डिफेंड करत आहे मी, माझ्या संपूर्ण फ्रटर्निटीला, म्हणजे सगळे पॉलिटिशियन्स, जरूर आमच्यापैकी काही जगडांनी चुका केल्या असतील, मी म्हणत नाही की आम्ही अगदीच सगळे धुतल्या तांदळासारखं, पण जरूर इन्क्वायरी जरूर करा आमची सगळ्यांची. एक तर आमचं सगळं पब्लिक डोमेनमध्ये असतं. आता RTI असेल किंवा आम्ही जेव्हा इलेक्शन लढतो आम्हाला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं, त्याच्यामुळे असं काही नाही की आमच्या नावावर आहे काही आणि मी कमी दाखवले. आमच्यावर केस होईल आणि माझी खासदारकी रद्द होईल तर कुठली गोष्ट मी डिक्लेअर केली नसेल. पहिली गोष्ट, वाय.पी. सिंग यांनी की तुम्ही 2009च्या तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये या लवासाच्या खरेदी विक्री शेअरच्या व्यवहारातून तुम्हाला जो फायदा झाला ती रक्कम त्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही दाखवली नाहीये. एक तर ती असूच शकत नाही, कारण का मी त्याच्या आधी एकतर केले, माझ्या राज्यसभेच्या डेक्लेरेशन मध्ये ते आहे, कारण का तेव्हा ते शेअर्स होते जेव्हा मी राज्यसभेला होते. विक्री केलेले अर्थातच आहे, त्याच्यात त्यांना जेवढे वाटतात तेवढे पैसे दिसत नाहीयेत म्हणून मी विक्री केली नाही, हा आरोप चुकीचा आहे त्यांचा. लवासामध्ये तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचे जे शेअर्स होते, जी गुंतवणूक होती, ही सगळी गुंतवणूक जर प्रामाणिक, तुम्ही म्हणताय अशा पद्धतीची प्रामाणिक आणि कायदेशीर गुंतवणूक होती, तर केवळ टीका झाली म्हणून ती गुंतवणूक विड्रॉ का केली असं देखील अर्थातच. कारण का जेव्हा आम्ही पब्लिक लाईफ मध्ये बघतो, म्हणजे आता सिटिझनशिप, मला सांगा काय तथ्य होतं, झालीच ना माझ्यावर टीका, ॲट व्हॉट कॉस्ट, कशासाठी? मी काही चुकीचं केलंच नव्हतं, पण वारंवार माझ्यावर टीका झाली लवासावर. कारण कशाला मी उगाच रोज टीका घेऊ, नको आम्हाला ती गोष्ट, म्हणून विकून टाकली की लोकांच्या मनात कुठलाही आमच्याबद्दल निगेटिव्ह थॉट किंवा गैरसमज नसावा. पण या शेअरला तुम्हाला जो म्हणजे परतावा देण्यात आला, त्या एका शेअरसाठी 750, जे विशेषतः मर्जर जे झालं, त्यांचं सारखं वारंवार म्हणणं आहे की ऍक्सिस बँकनी जे त्याचं सेक्युरिटी, ऍक्सिस बँकनी 2010 साली केलं हो, तोपर्यंत मी त्या प्रोजेक्ट मधून बाहेर पडले होते पूर्णपणे. त्याच्यामुळे ते जी फिगर देत आहे ती हवेतली फिगर कोटीचं त्याचं व्हॅल्युएशन हवे ते पूर्णपणे. 10,000 कोटी जर माझ्या अकाउंट मध्ये असते, नाही त्या प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन 10,000 कोटी जर प्रोजेक्ट, आणि मला तेवढे पैसे जे ते म्हणतायत, मला माहिती पण नाही किती पैसे ते म्हणतायत, ते मला बँकेत ठेवायला लागले असते का नाही? मग कुठल्या बँकेत ठेवलेत? आणि जनतेला माहिती का देत नाही तुमच्या शेअर्सची खरेदी विक्रीची एक्झॅक्ट किंमत? मी PTI ची जी आमची नोट आहे लवासाच्या वेबसाईटवर आहे, आणि तो कागद मी तुम्हाला उद्या देऊ शकते. शेवटी विचारायचंय की महिला मुख्यमंत्री म्हणून नाही, पण सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? सुप्रिया सुळेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं 2014, 2019, 2024 आणि 2029ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातूनच तिकीट मागणार, कारण का माझी सगळे आयडेंटिटी, ओळख आणि इमोशनल अटॅचमेंट त्या मतदारसंघाची आहे. पक्षाने निर्णय घेतला तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्याचा, जर अशी संधी आणि वेळ आली तर? हे स्पेक्युलेशनवर आहे. हे तुम्ही सगळं स्पेक्युलेशन होतात. हा राजा असता तर, ती प्रजा असती तर, ही पटराणी झाली असती. दिस इज नॉट स्पेक्युलेशन यार, दिस इज लाईक अ फेरी टेल स्टोरी. असं काय नाही. आमचे प्रत्येकाचे अँबिशन्स अँड ॲस्पिरेशन्स वेगळे असू शकतात. पॉलिटिक्समध्ये म्हणजे सगळ्यांचा गैरसमज आहे की पॉलिटिक्समध्ये आलं म्हणजे मंत्रीपदच पाहिजे. तुम्ही मधु दंडवते पण होऊ शकता, मृणाल गोरेही होऊ शकता. तुम्हाला काय व्हायचं? मला सुप्रिया सुळे व्हायचं. शरद पवार यांचे राजकीय वारसदार सुप्रिया सुळे असतील की अजित पवार असतील याबद्दल उत्सुकता आहे, आणि मुख्यमंत्री पदाच्या मानातून हा राजकीय वारसदार ठरवला जाणार का? एक तर आदरणीय पवार साहेबांना आयुष्य खूप लाभो, त्याच्यामुळे त्याची घाई आम्हाला कुणाला नाहीये की त्यांचा वारसदार कोण होईल, पहिली गोष्ट. दुसरा, पॉलिटिकल लाईफमध्ये हा वारसदार लोक ठरवतात, कुटुंब नाही ठरवत. कारण का कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं आणि आदरणीय पवार साहेबांचं कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं, पण आज त्यांचा मानसपुत्र म्हणून आदरणीय पवार साहेबांनाच ओळखलं या राज्यात आणि देशात जातं. त्याच्यामुळे पवार साहेबांचा वारसदार कोण होईल हा आमचा पक्ष आणि महाराष्ट्राची आणि देशाची जनता ठरवेल. कदाचित तो दादाही नसेल, कदाचित मीही नसेल. पक्षात जो किंवा जी व्यक्ती आदरणीय पवार साहेबांसारखं काम करेल, त्याला विजन असेल, त्यांचे विचार असतील, तोच आदरणीय पवार साहेबांचा वारसदार होईल आणि तो काळच ठरवेल. तुम्ही असूही शकता. मला माहिती नाही, कारण का एक तर मी त्यांना चेष्टेने नेहमी सांगते, त्यांची जी काही घर आहेत, शेअर्स आहेत, त्याची वारसदार मीच आहे, त्याच्यात काही वादच नाही. पण आता तो वारसदार माझ्या मुलांनी घेऊन टाकलाय, कारण का ती माझी मुलं म्हणतात की दॅट्स आवर्स मॉम, त्याच्यामुळे ते पण माझ्या हातून गेलंय. पण मला वाटतं हा अत्यंत एक गंभीर प्रश्न आहे. वारसदार हा आदरणीय पवार साहेबांसारखा जो माणूस असेल त्याचा वारसदार हा इतका शॅलो थिंकिंगने आम्ही कोणीच नाही, ना दादा बघतो ना मी बघतो. कारण का आम्हाला दोघांना वाटतं की आदरणीय पवार साहेबांचे विचार हे त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे आहे. त्याच्यात आम्ही पवार साहेबांना इतकं लहान करणार नाही की त्या चौकटीत वारसाच्या आम्ही त्याला बसवणार आहे. ही इज फार लार्जर दॅन लाईफ फॉर दॅट. एक, आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे पक्ष काळ ठरवेल. पण अर्थातच अजितदादा जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आमच्या पक्षाचा एक नेता मुख्यमंत्री होतोय ह्याचं कौतुक मला नक्कीच असेल, पण माझा भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल याचा अभिमान मला नक्कीच राहील. धन्यवाद. या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राचं एक नवं नेतृत्व, राजकीय नेतृत्व सध्या त्या करतायत. पण शरद पवार यांच्या राजकीय वारसदार म्हणून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्या स्वीकारतील की नाही याचं उत्तर त्यांना आम्ही विचारलं. ते उत्तर मात्र त्यांनी दिलेलं नाहीये. कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळालं तर या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ ठरवेल. पण आमच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.